नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ नील या चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत। आता आपण आहोत एका अशा अनोख्या धरणापाशी की ज्या धरणाबद्दल पुरंदर किंवा सासवड या भागातीलच नागरिकांना माहिती आहे, परंतु आज आपण ते एक्सप्लोर करणार आहोत। एक असं धरण आपण याआधी तुम्ही माझ्या पाठीमागे जे बघताय ते सिद्धेश्वर मंदिर जे पांडवकालीन आहे, ज्या करा नदीच्या उगमाच्या आख्यायिका आपण ऐकतो त्या करा नदीच्या उगमाच्या आख्यायिकेमध्ये हे निर्माण झालेलं आहे, बनवण्यात आलेलं आहे मंदिर। अशा पद्धतीची एक आख्यायिका सांगितली जाते। अतिशय जागरूक असं हे देवस्थान आहे सिद्धेश्वर मंदिर, आणि या सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारीच असणार एक धरण ज्याला सिद्धेश्वर बंधारा किंवा सिद्धेश्वर धरण असं देखील म्हटलं जातं। अतिशय विहंगम विलोभनीय असं हे धरणाचं दृश्य दिसतंय। आता जर बघितलं तर गेल्या 3-4 दिवसांपासून पुरंदर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय। या पावसामुळे या धरणाचं पाणी जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे। आपण मागच्या वर्षी देखील प्रयत्न केला होता, परंतु पाऊस कमी असल्यामुळं आपल्याला ते धरण एक्सप्लोर करता नाही आलं। पण या वर्षी नुकतंच 2 दिवसांपूर्वी सिद्धेश्वर धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता की जे सिद्धेश्वर मंदिर, आपण या मंदिराचं ज्यावेळी मागचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळी त्या पुलाच्या खाली पाणी होतं, पण आता जर बघितलं आपण तर त्या पुलाच्या तिथं पाणी टेकलेलं आहे पुलाला। एकंदरीत काय, आणि आजूबाजूची जी हिरवळ आहे ही अतिशय मनमोहक आहे। तर जास्त वेळ न दवडता आपण जाऊया। आता बघणार आहोत आपण सिद्धेश्वर धरण काय आहे, हे धरणाचं वैशिष्ट्य काय आहे, कशा पद्धतीने हा नजारा दिसतोय। चला माझ्या सोबत राहा। सासवड शहरातून आल्यानंतर आपण जो सिद्धेश्वर मंदिराकडे येणारा रस्ता आहे त्या मंदिराच्या तिथं आल्यानंतर मंदिराच्या अलीकडे म्हणजे नदीच्या अलीकडे एक या उजव्या बाजूला तुम्हाला एक जाण्यासाठी रस्ता येतो। आता जर बघितलं तर तुम्ही व्हिडिओमध्ये देखील ऐकत असाल, एक मोठा पाण्याचा आवाज येतोय। हे पाण्याचा आवाज आहे, हा आहे सिद्धेश्वर धरणाच्या पाण्याच्या ओव्हरफ्लोचा आवाज, आणि अतिशय सुंदर असं हे धरण दिसतंय। तर आता आपण जाणार आहोत। आता तुम्ही बघणार आहात की कशा पद्धतीने ही वाट आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता अतिशय हिरवळ अशी आहे, आणि झाडांचे गर्द असं हिरवळ शालू पांघरलेलं हे धरण। या धरणाचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर एकंदरीतच खूप दुर्लक्षित आहे। ठराविक काही जे पर्यटक आहेत किंवा जे आहेत यांनाच माहिती आहे। सिद्धेश्वर धरण जे आहे, या सिद्धेश्वर धरणाच्या बाजूला जर आपण बघितलं तर अतिशय हिरवळ अशी आहे। पाऊस चांगला झालेला आहे सध्या, आणि या पावसामुळे हे जे रान गवत आहे हे अतिशय सुंदर असं उगवलेलं आहे। आता थोड्या दिवसांमध्ये याला सुंदर अशी फुलं देखील येतात, आणि या फुलांमध्ये हे जे दृश्य आहे हे अतिशय विहंगम असं दिसतं। तर मित्रांनो, आता आपण चाललोय सिद्धेश्वर धरणाकडे। आता जर तुम्ही बघत असाल तर मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणचा पाऊलवाट बघा किती सुंदर आहे। अतिशय मस्त असं लोकेशन दिसतंय। दोन्ही बाजूला छान असं हिरवगार गवत आणि त्यामधून जाणारी एक पाऊलवाट, अतिशय सुंदर हा नजारा आहे। तर आपण बघूया, पण सर्वात महत्वाचं म्हणजे एक दक्षता घेणं काय गरजेचं आहे जर तुम्ही या ठिकाणी येत असाल तर, की या ठिकाणी येत असताना जर आपण बघितलं तर ही थोडस आजूबाजूला सर्व शेती आहे, पाणी आहे मूळतः, आणि अशा ज्या अडचणीच्या ठिकाणं असतात या ठिकाणी सापांचा वावर हा मोठ्या प्रमाणावरती असतो। तर या ठिकाणी येताना तेवढी दक्षता तुम्ही घेतलीच पाहिजे। आजूबाजूला आपल्या लक्ष ठेवा, कारण आपण त्यांच्या परिसरामध्ये जात आहोत। इथे नैसर्गिक अधिवास आहे सापांचा, आणि त्यामुळं ही काळजी नक्कीच घेतली गेली पाहिजे। एकंदरीत काय की आपण जे बघतोय की हा जो परिसर आहे हा तसा दुर्लक्षित आहे। या भागाकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील कमी आहे, परंतु जर तुम्ही पुरंदर तालुक्यात येत असाल, विशेषतः सासवडमध्ये येत असाल, तर या ठिकाणाला नक्की भेट द्यायला हवी, कारण हे ठिकाण हे तसं बहुतांश पर्यटक जे आहेत यांना माहिती नाहीये। या भागातील जे स्थानिक आहेत या स्थानिक नागरिकांना याबद्दल माहिती आहे, परंतु माझा हेतू हा आहे की जर समजा तुम्ही पुणे भागातून येत असाल तर या सासवडमध्ये आल्यानंतर हा सिद्धेश्वर धरणाचा सुंदर नजारा एकदा बघायला हवाच। चला तर जाऊया धरणाकडे।
आलेलो आहोत सिद्धेश्वर धरणाच्या परिसरामध्ये आणि आता तुम्ही बघत असाल की मोठा आवाज येतोय पाण्याचा आणि हा आवाज जो आहे तो आहे सिद्धेश्वर धरणाचा। तर आता आजूबाजूचा एकदा ग्रीनरी आपण बघून घेऊया आणि मग त्यानंतर बघूया सिद्धेश्वर धरण। अप्रतिम असा नजारा आहे। माझ्या पाठीमागे जे बघताय ते आहे सिद्धेश्वर धरण, ज्याला सिद्धेश्वर बंधारा असा देखील उल्लेख केला जातो। या सिद्धेश्वर धरणाचं वैशिष्ट्य असं आहे की या सिद्धेश्वर धरणाच्या शेजारी आपण मागाशी ज्या ठिकाणी उभं होतो त्या ठिकाणी एक पंप हाऊस आहे। सिद्धेश्वर धरणातून विना वीज फक्त ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून सासवड शहराला पाणी पुरवठा केला जात होता। एक खासियत आहे सिद्धेश्वर धरण हे दुष्काळ काळामध्ये किंवा ज्यावेळी पाणी टंचाई असते त्यावेळी सासवड शहराचं संकट मोचक म्हणून हे धरण ओळखलं जातं। या आजूबाजूची या परिसरातील आजूबाजूची जी शेती आहे या शेतामधील ज्या विहिरी आहेत किंवा बोरवेल्स आहेत यांना भूगर्भजल साठा वाढ व्हावी किंवा त्यांचं पाणी हे या धरणाच्या माध्यमातून टिकून राहतं। त्यामुळे या धरणाला सासवड शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्व आहे। विशेषतः हे धरण जे आहे ते करा नदीवरती आहे आणि करा नदी आता ही दुथडी भरून वाहू लागलेली आहे। करा नदीच्या काठावरती जी आजूबाजूची जी परिसर आहे त्यामध्ये आता गेल्या 2-3 दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे धरण अतिशय सुंदर असं दिसतंय। चला तर आपण हे धरण एकदा बघूया। थंडगार पाणी मित्रांनो जर येणार असाल तर अतिशय स्वच्छ असं पाणी आहे। खळखळत वाहणारं सिद्धेश्वर धरण एकदम नक्की अनुभवा। तुम्ही माझ्या मागे बघू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी आहे आणि हे ठिकाण त्याचं युट्यूब वरती पहिल्यांदाच एक्सप्लोअर करतो आहे मी। जर तुम्ही सासवड मध्ये आले असाल तर एकदा सिद्धेश्वर धरणाला नक्की भेट द्या।
मित्रांनो कसं वाटतंय? मस्त असं पाण्यामध्ये पाय सोडून जर बसणं असेल तर यापेक्षा दुसरं सुंदर सुख काय? त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये खळखळत वाहणाऱ्या या पाण्यामध्ये बसून जो आनंद घेता येतो हा आनंद अवर्णनीय आहे, ज्याचं शब्दात देखील वर्णन केलं जाऊ शकत नाही. सशक्त पाणी, हा निसर्ग, हे विलोभनीय दृश्य, हा नजारा यापेक्षा अजून आयुष्यात काय आहे?
तर मित्रांनो, आजचं हे जे धरण आहे हे कसं वाटलं हे मला नक्की कमेंट मध्ये कळवा. तुम्ही जर भेट दिल्यानंतर देखील तुम्हाला काय अनुभव आला हे पण मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आता जर राहिलं सर्वात महत्वाची सूचना, तर मित्रांनो सध्या पाऊस मोठ्या प्रमाणावरती पडतोय. नदीचा प्रवाह कधीही अचानक वाढू शकतो, त्यामुळं वेडाधाडस करू नका. निसर्गाचा आनंद घ्या. या ठिकाणी जरी आलात तरी तुम्ही बघत असाल सातत्याने पाणी वाहत असल्यामुळे खडका हे शेवाळलेली आहेत. खडकांवरती मोठ्या प्रमाणावरती शेवाळ साचलेला आहे, त्यामुळे पाय घसरून पडण्याची दाट शक्यता आहे. एखादा अपघात देखील या ठिकाणी होऊ शकतो. शिवाय पलीकडच्या बाजूला धरण अतिशय खोल आहे, त्यामुळे धरणाच्या पाण्यात उतरण्याचं वेडं धाडस करू नका. या ठिकाणी आला तर नक्की आनंद घ्या, पण कोणत्याही प्रकारचा अतिउत्साह किंवा आतताईपणे आपल्या जीवावर बेतल अशा पद्धतीने या ठिकाणी वर्तन करू नका. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा ट्रॅव्हल विथ नीलचा हा एपिसोड मला नक्की कळवा. कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा. अजून कोणतं ठिकाण असेल की जे तुम्हाला वाटतं की ते पण एक्सप्लोर व्हावं, त्या बाबतीत सविस्तर माहिती असेल तर त्या बाबतीत माझ्याशी संपर्क करायला कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या ट्रॅव्हल विथ नील या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.